घरामध्ये जातोय, डेकोरेशनची तयारी कशी चालली आहे, झालेली आहे फायनल, तुम्हाला दाखवतो. इकडे सलाड कटिंग चालले, गमरे साहेब करतात. किती झाले बघू द्या, थोडंसंच बाकी आहे ना. ओके, तिकडे जेवणाचं चालू आहे मंडळी, तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन. जेवणाची तयारी खूप जोरात चालली आहे. खूप काय झालंय का आपलं, किती बाकी आहे, झालं. ओके ओके, बिर्याणीचे लेअर लावत आहे. ही सगळी मंडळी जेवणावाल्यांना प्रोत्साहन करते. इथे कांदा फ्राय केलेला आहे, इथे एक टोप बिर्याणीचा रेडी झालाय, इकडे राईस आहे. तर हे आमच्या दोन घराच्या मधला स्पेस आहे, तिथे जेवणाचा आम्ही प्रोग्राम म्हणजे जेवणाची साठी जागा व्यवस्थित केलेली आहे. हे एक इकडे घर आहे, हे एक इकडे, दोन घरामध्ये जेवणाचा प्रोग्राम चाललाय. उमेश तांबे, मटन बनवलंय. ओके ओके, थँक्यू. ओके ओके, मस्त. उमे आता मस्त लेअर लावतोस राईसचं पण, जबरदस्त. सावकाश, काय घाई करू नकोस, कलर नंतर येणार रे बाबा, असं काय करतोस, तुला नाही माहिती ते शांत राहा जरा. तर चला मंडळी, आपण नंतर डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. तर इकडे आता मस्त कलरफुल बिर्याणी होत आहे. आता कलरफुल बिर्याणी झाल्यानंतर डायरेक्ट तिला दम लावणार आम्ही. फुल दम बिर्याणी, हैदराबादी दम बिर्याणी. फ्राईज, कांदा जाते वरून, खूप मस्त टेस्ट येते कांद्याने. वा, मस्त फ्लेवरसाठी पुदिना आलेला आहे वरून. बघा, अशा पद्धतीने बिर्याणीचा म्हणजे स्ट्रक्चर तयार झालेला आहे. आता ते डायरेक्ट दमला जाणार चुलीवर. हे घी जाते. वा वा, घीनी पण एकदम छान असा स्मेल येतो बिर्याणीला. राईस फुलतो, मेन गोष्ट म्हणजे याच्याने राईस फुलतो, आहे ना. बरोबर बोलतोय का मी. ओके ओके. तर अशी फायनल अशी झालेली आहे, तूप वगैरे मारून रेडी पोझिशन. आता फक्त एकच काम राहिलंय की तिला आता फक्त चुलावरती गॅसच्या दमसाठी ठेवायचं आहे. तर आता सावकाश सावकाश, घाई करू नका, दोघांनीच घ्या ना, नाही तर जागा कमी आहे ना. तर मित्रांनो, इकडे चुला पेटलेला आहे, आता गॅसवरती गेलेला आहे दम देण्यासाठी. कमेंटमध्ये नक्की सांगा बिर्याणी कशी वाटते. दम झाल्यावर तुम्हाला दाखवेनच, पण असं डेकोरेशन केलेलं आहे बिर्याणीला. हे बघा, हे सगळे आमचे कुक आहेत. तर चला मित्रांनो, आता आतमधला कार्यक्रम बारशाचा चालू झालाय की नाही आपण बघूया. जेवणाचं फायनली होतच आहे काम. तर आता आपण बारशाचा कार्यक्रमाला चालू झाली आहे, सुरुवात झाली आहे. सुरुवात झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. व्हिडिओ पुढे बघत राहा मित्रांनो. चला, बाय बाय. बिर्याणी आता फायनली आपली दमाला गेलेली आहे. सील करा व्यवस्थित. ओके, चला बाय बाय. बिर्याणीला दम झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवतो. ही आमची मंडळी छोटी कॅलेंडर लोक बीट सोलतायत. किती झाले रे सोलून. चला व्यवस्थित सलादमध्ये टाकायचं आहे, वेळ लावू नका. किती बाकी आहेत. तर मस्त असंच कामामध्ये आम्हाला सहकार्य करत राहा. मोठ्या माणसांना मस्त वाटतंय खूप बघून. फटाफट करा, वेळ झालाय खूप. हा ओके. मित्रांनो, इकडे जेवण तर होतंय, आतमध्ये आपला कार्यक्रम पेंडिंग आहे. माणसांना थोडासा वेळ झालाय, 12:30 वाजलेले आहेत. तर थोड्या वेळामध्ये माणसं येतीलच आणि आपला कार्यक्रम चालू होईलच. तर डायरेक्ट तुम्हाला आता कार्यक्रम चालू झाल्याच्या नंतरच दाखवतो काय काय कसा आमचा म्हणजे कोकणा पद्धतीने गावच्या साईडला कार्यक्रम कसे साजरे करतात हे सगळं तुम्हाला व्हिडिओमधून दाखवतो. तर चला डायरेक्ट कार्यक्रम चालू झाल्यावर तुम्हाला भेटतो. चला बाय. 12 दिवसाने बाहेर काढतात त्याला असं बोलतात हे. अच्छा अच्छा. तर मित्रांनो, 12 दिवसाने बाहेर काढलं जातं, त्या टाईप असं कोकणामध्ये एक रीतिरिवाज आहे आमच्या महिलांचा. तर ह्या असा त्यांचा कार्यक्रम असतो छोटा. अच्छा, अजून अजून कणा व्यवस्थित घाला. कसली खुटी शोधता. वारा आहे, वाऱ्यावर अगरबत्ती कशी भेटेल. दोन्ही एकदम करायला जाल तर कसं जमेल.
तर अशा प्रकारे हा महिलांचा कार्यक्रम असतो. तुम्ही झालात काय रेडी? इन बिन बरोबर करा. हा टकाटक बस. खुटीला दगड मारा वरून. खुटी जायला नको आतमध्ये. जास्त लावा, लाल भडक दिसायला पाहिजे. चला चला, जास्त रागान लावू नका, फटाफट कार्यक्रम उरका. कार्यक्रमाला वेळ झाली. तुमचा कार्यक्रम झालाय का? चला आता पाळण्यात टाकायची वेळ झाली मित्रांनो. चला आता इकडचा महिलांचा कार्यक्रम झालेला आहे खास. आता आपण पाळण्यामध्ये टाकायचा प्रोग्राम आहे, ते आपण डायरेक्ट घरामध्ये जाऊया. तर मित्रांनो, हे एक अंडा बिर्याणी, इकडे ज्यांना चिकन बिर्याणी नाही आवडत त्यांना ही अंडा बिर्याणी बनवलेली आहे. आणि हे आमचे काका. तर मित्रांनो, या कुक आमचे आत्माराम सकपाळ आणि उमेश तांबे यांनी सकाळपासून खूप मेहनत केलेली आहे. तर त्यांनी असे म्हणजे 2-3 आयटम बनवलेले आहेत. एक चिकन बिर्याणी बनवले किंवा अंडा बिर्याणी बनवले आणि एक मटन कोरमा खास स्पेशल डिश आहे, ते बनवायला टाकले, तर तुम्हाला दाखवतो. तर खूप मेहनत या लोकांनी सकाळपासून केलेली आहे. हे एकटं कुक, त्यांची अरेंजमेंट खूप चांगली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे महिला मंडळ बसलेले आहे. मस्त गॉगल, एकदम VIP. तर मंडळी, ही माझ्या आजोळची माणसं आले. आता अजून 2 गाड्या यायच्या बाकी आहेत. बरे आहेत ना? नागेश भाई, सिद्धार्थ गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्राला प्रबोधनाचे सिंचन केले, ते राष्ट्रसंत जगद्गुरु संत तुकोबाराया, जिच्या कुशीमध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं, ते या विश्वातलं सर्वात आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांनी हडपी यांना ताण लागलेले आहे मित्रांनो. 2 मग पाणी प्यायले ते. आता पठाणी घातलेले आमचे भाऊबंद यांची तांबे यांचं आगमन झालेलं आहे. इकडे जरा त्यांची केस कुठं धावतात?
हॉर्स कट केस कोंबड्यासारखे उडवली नाहीत. झालं गॅस बंद केला. ओके ओके सॉरी. बघ बघ चालू आहे. दम पॉवरवर फ्लेवर जबरदस्त यायला लागला रे. एक नंबर जबरदस्त वाटतं ना. फुल VIP. तर मित्रांनो हा आमचा बागेचा परिसर बघू शकता. इकडे जेवण आहे, तसेच आमच्या मागे आमची बाग आहे बघा. इकडे लहान मुलांची काहीतरी गडबड चालू आहे चष्मा विस्मा लावून. आणि ही आमची बाग आहे बघू शकता तुम्ही. क्लायमेट कसं वाटतंय भर दुपारचं, किती सावली वाटते झाडांखाली. तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. पहिली लेख आली म्हणजे माझ्या लेखाला काय ना काहीतरी सुधरेल असं मला वाटतं. कारण पोरी लेख सुधारतात बापाला तेव्हा म्हणून मी सांगता मुलगी आली ती मी अगदी खुश आहे. कारण ह्याच्या निगडीवर पाय देऊन ह्याला कसं राहायचं, कसं आई बापा मुलीला सांभाळायचं म्हणून हे ओराडणं बोंबाटणं हे आमच्या मुलीजवळ चालवायचं नाही. हे आज तुला एवढ्या माणसात सांगताय तेव्हा सांगताय आपल्या मुलीला आणि सिटीला अखंड आयुष्य लागू असा मी आशीर्वाद देते. आणि अजून 2 आमच्या नाही टाइमपास करू नकोस तू. रोज फ्रायडेचं घालायला लागतं. आहे ना राशी बांधलेलं आणि टाळ्याच्या गजरामध्ये साजरा करायचा आहे. अनावरण झालेलं त्या जाहीर केलेलं या कन्येचं नाव आहे. मी त्या कन्येचं नाव 3 वेळा घेईन. 3 वेळा तुम्ही टाळ्या वाजवायच्या आहेत. कायरा कायरा कायरा. उठवा तिला झोपले का. मित्रांनो आता नामकरण म्हणजे नाव ठेवायचा कार्यक्रम झालेला आहे. आता पाळण्यामध्ये टाकायचा कार्यक्रम चालू आहे महिला मंडळाकडून. आई बोला नमामि धम्मो नमामि संघो नमामि. तर फायनली पाळण्यामध्ये टाकायचा पण प्रोग्राम झालाय. आता तुम्हाला पाळण्याला चला आता आपली बुद्ध धम्म आणि संघ यांच्या आशीर्वादाने तुझं मंगल हो, तुझं कल्याण हो, तुला सुखाचा मार्ग सापडो, कधी ना तुला दुःख हो, अश्वे भगवंताच्या चरणी सदैव शांततेचं सहकार्य दिले. मी काय बोलले तर मला क्षमा करा. राग मानू नका. कोणी बौद्धचारी असली म्हणून बोलते काय बौद्धचारी असं मी काय पण बोलेल तेव्हा मी सांगते मी काय तुम्हाला चुकीचं बोलली नाही. जे काय आहे तर आपल्याला जे करायचं आहे ते करा
आणि पाऊल एक पुढं टाका. पाठीमागे ठेवू नका, पाठीमागे ठेवू नका पाऊल. कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, मी हा रड गाडा इथपर्यंत आणलाय. जर तुम्हाला त्याच्या पुढे नेवलं नाही तर तो तिथेच ठेवा, त्याला हलवू नका. म्हणून मी सांगते की माझी पोरं नाही चांगली असताना त्याला भीती येते. माझी मी एक प्रे ग्रुप तयार केलाय, एक प्रार्थनेचा मी एक ग्रुप केलाय, त्याला इंग्लिश मध्ये बोलतात प्रे ग्रुप. ती माझी 10 का 12 पोरं आत म्हणून. प्रसाद वाटप चालू आहे मित्रांनो. चला, महिला मंडळाचा कार्यक्रम उरकलेला आहे फायनली. आता उर्वरित कार्यक्रम आहे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. अरे तुम्ही खाता, आम्हाला कुठं आहे? जाकी शराब. तर मित्रांनो बघा तुम्ही आता घराच्या बाहेरचा परिसर बघा. इकडे एक गाडी लागली, इकडे एक गाडी लागली, बाईक आतमध्ये आहेत. हो धाव नका, धाव नका, नाही तर अंगावर येईल. बघा कुत्रा कसा अंगावर येतो. डेंजर कुत्रा आमचा, आतमध्ये कुणाला घेऊन नाही जात. चला चला, हो चला चला चला, आतमध्ये यायचा. प्रेम काय तू आहेस कुठे यार? तिकडे जा ना, माणसं आहेत. कशाला? कोंबडा दिला बाबूराव. कोंबडा दिलास? गाड्या उन्हातच लावल्या नाहीत रे ह्या लोकांनी. बघा आमच्या घराचा सर्कल. इकडे एक टेम्पो लागलाय, इकडे पार्किंगला जागा नसल्यामुळे इकडे त्यांनी सावलीमध्ये लावलाय. मग अशी दाखवली तुम्हाला बाग, पण या साईडने मी आता तिकडेच चाललोय. इथून पण बघायला छान वाटतंय. सगळे नारळ पोपलीची झाडं आहेत. तोरणा अशी खाली अजून भरपूर लांब आहे आमची बाग. तर आता तिकडे जाता येणार नाही, तुम्हाला इथूनच दाखवतोय. पाय सरकेल काय? कोंबडी बघा आमची, कोंबडी कशी गारव्याला राहिलेत. त्यांचं ते डेलीचं खाणं आहे. किडे मुंगी खातात बोलतात ना, ते त्यांचं चालू आहे. आणतो. तर हे बघा इकडे आपलं जेवणच होतंय मग अशी दाखवल्याप्रमाणे. मला वाटतं फायनली झालंय. सगळे कोकणात हडपी बोलतात, तर जेवण करणारे सगळे बसलेत. मला असं वाटतं फायनली जेवण झालेलं आहे. अंडा बिर्याणीला एक चुला कमी असल्यामुळे तिकडे आतमध्ये घरी गॅसवर ठेवलेला आहे, तुम्हाला दाखवतो. इकडे आमची चूल आहे. काय फोडतेस तू? पान काय खाल्लंस ना?
पानाशिवाय काय जमतच ना. नेली वाटतं बिर्याणी, वाटतं इकडची नेली. हा सगळा असा कार्यक्रम असल्यावर पसारा असतो मित्रांनो. इकडे गडबड चालूच आहे महिलांची. अच्छा, प्रेझेंट समारंभ चालू आहे इकडे. आता जाऊ दे, मी दिसत नाही बाबू. झोपले ती. जागरण केलं नाही आमच्या बरोबर रात्री तिने. मित्र इकडं बघा हळूहळू प्रेझेंट येते. आजीबाई या आजीबाई आशीर्वाद द्या. जास्त वाकू नका नाही तर पडाल. सावकाश. हा झालं. मुलीची पप्पी घ्या. मुक्का घ्या. वा मस्त. आजी इकडे एक उभी आहे पाळण्याजवळ. ती म्हातारी आहे, ती लास्टला आशीर्वाद. काय मंडळी आलात कधी? पेढं खाल्लो का नाही? तर मंडळी हळूहळू जेवणाची तयारी होते. दीपेश तांबे मुंबईचे सभासद खूप चांगलं सहकार्य करताय. काय बोलताय तुम्ही? बोला. कसं झालं असेल तसं सांभाळून घ्या आम्हाला.
उमेश तांबे घाई करू नका. गरम आहे गरम आहे. काय मासं नाही आता नदीला पाणी आल्यावर. तुम्ही आता हे का बिर्याणी खा, मासं नाहीत. सर तुमच्या डिश मध्ये पीस दिसत नाही, तुम्ही खात नाही का? आम्ही खातो पण आम्हाला दिलेलं नाही. अच्छा अच्छा अच्छा, भेटेल भेटेल. मागा मागा. बिर्याणी टेस्ट कशी आहे? ग्रेव्ही हे मला नको. बस तुम्ही पाहू शकता. बस बस. हे बाबा काय गडबड चालले? तिच्या डोळ्यावर लाईट येते, तिची उठत का नाही? तुम्ही काय का पाणी तरी दे. इकडे काय ग्रेव्ही मडक्यात पाणी तरी आहे की नाही? तर आम्ही आता आलोय मंडणगडला, भावाला सोडायला. सोडलंय मंडणगड मधून आणि थोडंसं आमच्या गाडीवरती वॉशिंग सेंटरला पाणी मारायला आलोय. हे बघा, ही एक पहिली आणि मागे दुसरी. तुम्हाला दाखवतो आता पाणी वगैरे मारतो. कार्यक्रम पण आमचा फायनली झालाय. पाहुण्यांना सोडायचं काम लागलेलं आहे आम्हाला सध्या. तर आता गाड्यांवरती पाणी मारतो आणि घरचं आवरावर काम बाकी आहे ते करायला जातो. तर चला मित्रांनो, आता गाड्यांवरती पाणी मारतोय. गाड्या जरा चमकवतोय आम्ही, बघू शकता. तिकडे NS लागले, इकडे HF डिलक्स लागले. NS आता आमच्या बंधूने नवीन घेतले, 14 एप्रिलला ओपनिंग आहे. तुम्ही बघू शकता. DR आंबेडकर सिग्नेचर बघू शकता तुम्ही. 14 एप्रिलला घेतले गाडी. आणि ही ब्लॅक ब्युटी माझी 5 महिने झाले घेऊन. तर त्या दोन्ही गाड्यांवरती आम्ही आता पाणी मारायला आलोय. मित्रांनो बघू शकता, हे मामा पण एकदम त्यांचं काम एकदम जबरदस्त आहे. कारण मन लावून काम करतात. हर टाइम आम्ही लोक वॉश गाडी करण्यासाठी इथेच येतो. जबरदस्त काम करतात ते. फक्त गाडीला पाणी मारलं तर असं कोण बोलेल गाडी पूर्ण धुतलेली आहे, अशा टाईप त्यांचं काम आहे. तर ती झालेली आहे फायनली. आता ही ब्लॅक राणी घेतलेली आहे माझी. घरात पाहुणे मंडळी आलेले आहेत. जरा गाड्या चकचकीत असल्या तर बरं आहे. कोण एखादी मुलगी पटली तर पटली आम्हाला. कारण दोघं पण सिंगल आहो आम्ही, भाऊ भाऊ. सिंगल आहो का डबल आहो? सिंगल ना, नशिबातच नाही रे. फक्त आता आमचं गाड्यांवरतीच प्रेम आहे, दुसरं कशावर प्रेम नाही. खूप आहेत खूप. जिवलग प्रेम आता गाड्यांवरतीच करायचं आहे मित्रांनो. तुम्ही पण गाड्यांवर करा, पोरींवर करू नका. पोरी धोका देतील पण गाड्या जिंदगीत धोका देणार नाही. कशी चमकते, कशी चमकते, फुल शाईन. हा थोडं सिंगलवरती लाव, थोडंसं पाणी पडेल. चला आता गाड्या तर चमकल्यात आमच्या मित्रांनो. आता आम्ही डायरेक्ट घराचा रस्ता पकडतोय कारण घरी पण खूप काम आहे. चला बाय बाय मित्रांनो. आता आम्ही आलोय मॉलला. विम बार साबण हे बघ, कॉम्बो घ्यायचा की कसं घ्यायचा? भांड्यांचा खताडा घासायचा आहे आम्हाला आता घरी जाऊन. किती आहेत पीस? चल ठीक आहे. 4 साबण घेतले आणि कात्या घेणं गरजेचं आहे.
इथं आपल्याला घरी गेल्यावर काही खरं नाही. कुठं आहे खाते? एक पीस कसा आहे रे? आणि तो असं बाबू 5 घे. त्याचे 4 पीस असतात ना? बस 5च. तर हा बघा असं सर्व पसारा कुत्र्याने केलेला आहे. तर हे आम्हाला आता सर्व साफसफाई करायची आहे, कारण ही गुरं त्या बिचाऱ्यांना काय माहिती नसतं. जेवणाच्या वासाने ते लोक प्लेट पण खातात, त्यांच्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे सगळं उचलायचं आहे. सर्व पसारा साफसफाई करायची बाकी आहे. हे आमच्या बकऱ्यांसाठी ठेवलं होतं मी गमेल भरून, पण बिचारे दोघं आले माई लेकरं आणि त्यांनी खाऊन टाकलं. बघा कसे खातात. तर चला आता आम्हाला हे साफसफाई करायचीच आहे. आता तसेच हे भावकीची भांडी घेऊन जायची आहेत आम्हाला आता आमच्या समाज मंदिरामध्ये. तरी बघा अशी यादी करावी लागते, कारण सार्वजनिक भांडी असल्यामुळे सगळं टिकमार्क करून द्यावं लागतं. तरी मी यादी बनवलेली आहे. लादी नाही, यादी बनवलेली आहे. तर आता आम्ही हळूहळू ही भांडी घेऊन जाणार आहोत. मग हे झालं की नाही? फेकून द्या आता बाकी राहिले ते पाणी. भडकले, कारण मित्रांनो पाण्याची टंचाई असल्यामुळे माणसं एकदम व्यापलेत आहेत. तर ही आम्हाला आता भांडी घेऊन जायच्यात. चल उचल्या. पहिल्या खुर्च्या किती गेल्या? 8 गेल्यात ना? या बिचाऱ्यांकडे लक्ष नाही दिवसभर मित्रांनो, कारण कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्याकडे पण लक्ष नाही. जेवणाचे हालत झालेत त्यांचे पण. चल तिकडे एक बसलाय. त्यांना आज या साईडला बांधले. नेहमी आमच्या पडवीतच असतात. तर चला वेळ होतोय, सगळं उचलून घेऊन जायचं आम्हाला. पाण्याची फुल टंचाई. एवढं पाणी फेकलं असतं तर काय झालं असतं? तो काढू. चल आधी हे आलो का आम्हाला साफसफाई करू दे बाबा. तुम्हाला नुसतं पाण्याचं पडलंय. तर आता कचरा तो बघ यार, तो घेऊन गेला. आपण लोक कधी घेऊन जाणार? चला कल्टी.com. हे बाबा काहीतरी आण ना. काय टाइमपास चाललंय तुझा? हा हे प्लेटी घे. हा मग ते घे, बघूया तुझ्यात दम. मित्रांनो हा सगळं आमचा कामचोर आहे पोरगा. काय साला कामाचा नाही, उगाच बिस्किटा खातोय आणि नुसतं काम कर. चल बाबा हात दुखायला लागला. आवाज बघा पडेल. आणि इकडे संध्याकाळचा टाइमपास फुल. क्रिकेट पोरं खेळतात. ओफ, लगेच दुसरा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही भांडी बाहेरच ठेवतोय. हे बघा ह्या घरात मीटिंग चालू आहे महिलांची. तर इकडे उद्या कार्यक्रम आहे. लगेचच इकडे भांडी लागणार आहेत, पण आमची जबाबदारी आहे त्यामुळे आम्ही वेळात भांडी ठेवलेली आहे. इकडे क्रिकेटची मॅच एकदम जंगी सामना चाललेला आहे. माझ्यावरच नेम धरायचं ठरवलेलंस का काय? हे किती बाकी आहेत अजून? हा तर चला, झालेली आहेत भांडी पण पोचून. सगळी साफसफाई करून झालेली आहे. हे बघा हे असंच काम तर करतात. तू जर घेतलास नाही मोठा टोप, दगड घालणार, कन्फर्म दगड घालणार. शेगडी घे, शेगडी. तर चला मित्रांनो, आजचा कार्यक्रम इथे संध्याकाळ झालेली आहे आणि सगळा फायनल झालेला आहे. तर बारशाचा कार्यक्रम, नामकरण विधी आणि पाळण्यात घालायचा हा तिन्ही पण कार्यक्रम आम्ही आज एका दिवसामध्ये पार पाडलेला आहे. तर सकाळी कार्यक्रम झाला, दुपारी जेवण झालं, सकाळी संध्याकाळची आवरावर झालेली आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं जे दाखवायचं आहे तेवढं दाखवलंय मी. तर चला मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय, टेक केअर.